सतेज पाटील यांच्या दृष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे अशी गंभीर टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे। तसेच उमेदवारी बदलली त्या दिवशी त्यांचं नाक कापलं गेलेलं आहे आणि आज सुद्धा माघार घेतल्याने त्यांचं नाक कापलं गेलंय। काँग्रेस पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे। कोल्हापूर उत्तर हा आमचा बालेकिल्ला आहे बावडा वगैरे म्हणत होते, मात्र यावेळी त्यांचा हात चिन्हच त्यांच्याकडे नाहीये। मग काँग्रेसचे कार्यकर्ते प्रेशर कुकरवर मतदान करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय जी सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी खरं तर देण्यात आली होती, मात्र आपण सगळा राडा त्यानंतर काँग्रेसमध्ये झालेला पाहिला आणि आज मधुरिमा राजेंनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतला। कसं पाहताय संपूर्ण प्रकरण? हे पहा, परवा एक 8 दिवसापूर्वी मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना सांगितलेलं होतं की सतेज पाटील यांच्या दृष्ट प्रवृत्तीमुळं घमेंडखोरीमुळं काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे आणि तेच चित्र आपल्याला आज पाहायला मिळालं। सुरुवातीला त्यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली। दिल्लीवरून पत्र आलं, ते सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि त्यांनी सांगितलं की मी एका सामान्य कार्यकर्त्याला इथं आमदारकीची संधी देतोय आणि आमदार बनवणार आहे। काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला, त्यांच्या निर्णयाला विरोध केला। सर्व नगरसेवकांनी पत्र लिहून सही करून त्याला विरोध दर्शविला। त्यांच्यावर प्रचंड मोठी नामुष्की आल्याने ती उमेदवारी त्यांना बदलावी लागली। आदल्या दिवशी ते म्हणत होते की मी सामान्य कार्यकर्त्याला संधी देतोय, दुसऱ्या दिवशी थेट त्यांना पॅलेसवर जावं लागलं। म्हणजे या महाराजांच्या कुटुंबाचा किंवा या घराचा राजकारणासाठी कसा वापर केला या व्यक्तीनं हे आपल्याला पाहायला मिळतं। मधुरिमा राजेंची उमेदवारी घोषित झालेल्याचं पत्र दुसऱ्या दिवशी दिल्लीवरून परत आलं। त्यांची उमेदवारी वाजत गाजत मोठ्या संख्येनं त्यांनी उमेदवारी जाहीर केली, घोषित केली आणि कलेक्टर ऑफिसला अर्जही भरला। पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती म्हणजे या महाराजांच्या घराण्याचा अवमान असं मी म्हणेन, कारण पहिल्यांदाच तुम्हाला जर द्यायचं होतं तर तुम्ही मधुरिमा राजेंना द्यायला पाहिजे। म्हणजे त्यांची सेकंड चॉईस हे राजघराणं झालं। आता आज माघारीच्या दिवशी त्यांचाच कार्यकर्ता असणारा किंवा त्यांनी ज्यांना उमेदवारी घोषित केली होती राजू लाटकर यांना माघार घेण्यासाठी ते यशस्वी होऊ शकले नाहीत। ही तिसरी नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आहे। ते नॉट रिचेबल झाले, गायब झाले वगैरे वगैरे। आणि मग आपण सगळा जो आजचा वृत्तांत पाहिला की स्वतः मोठे महाराज मालोजी राजे, मधुरिमा राजे यांनी जाऊन कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन माघार घेतली। काँग्रेसच्या इतिहासात मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल की अधिकृत पक्षाची दिल्लीवरून स्वतः राहुल गांधीजींनी घोषित केलेली उमेदवारी माघारी घेण्याची नामुष्की या काँग्रेस पक्षावर आली, मंटी पाटलांच्यावर आलेली आहे। ही चौथी नामुष्की। आणि मग हे सगळं झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर येत असताना आम्ही टी व्हीवरचे जे दृश्य पाहिलं हे अतिशय मन हेलावून टाकणारं आणि वेदना देणार होतं। ज्या महाराजांना 6 महिन्यापूर्वी ते गादीचा मान करून सगळीकडे मतं मागत होते, आज त्या महाराजांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आम्ही टी व्हीवरती पाहिलं की अर्वाच्य भाषेमध्ये ते बोलत होते। म्हणजे हे एवढे मोठे झालेत का की आज राजघराण्यावरती बोलायला लागलेले आहेत। स्वतःच्या सत्तेसाठी त्या राजघराण्याचा वापर करायचा आणि एवढी घमेंड आली का की त्यांच्यावर ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलतायत। आणि हे सगळं करून आज जे चित्र निर्माण झालेलं हे सगळं कोल्हापूरकरांनी पाहिलेलं आहे। कोल्हापूरकर या राजघराण्याचा अवमान सहन करणार नाहीत। आज उत्तरमध्ये जो एपिसोड झालेला आहे याचा परिणाम कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या ठिकाणी असणाऱ्या 5ही काँग्रेसच्या उमेदवारांचा सुपडा साफ होणार आहे आणि महायुतीचा जो आलेख आहे या जिल्ह्यामध्ये तो 10 विरुद्ध 0 असा होईल अशी परिस्थिती आज झालेली आहे। कारण कोल्हापूरकरांच्या मनामध्ये प्रचंड संताप या सतेज पाटील यांच्या वर्तणुकीवर, काँग्रेस पक्षावर आज निर्माण झालेला आहे। काँग्रेस पक्षावर लोक तसेच नाराज आहेत, कारण काँग्रेस पक्ष हा खोटं नरेटिव्ह सेट करून मतं मागणारा पक्ष आहे। लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं की त्यांनी संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल केली। खोटं नरेटिव्ह, खोटं आमिष, खटाखट 8,500 रुपये आम्ही देतो म्हणून आमिष राहुल गांधीजींनी दाखवलं, मतं घेतली आणि यातलं कुठलंही म्हणजे फक्त इथंच नाही, कर्नाटकामध्ये
राजस्थानमध्ये जिथं जिथं त्यांनी आश्वासनं दिली होती, कुठलीच आश्वासनं पाळलेली नाहीत. आणि आता महाराष्ट्रातल्या जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे की हा काँग्रेस पक्ष हा फसवा पक्ष आहे आणि त्याला मी सांगितल्याप्रमाणे उतरती कळा लागलेली आहे. कोल्हापुरामध्ये 5च्या 5 सीट पडतील आणि तोच पडसाद महाराष्ट्रभर उमटेल आणि काँग्रेसचा सुपडा साफ होईल, असं वर्तणूक आज सतीश पाटील यांच्यामुळे झालं असं मला वाटतं. जाहीर झाली होती त्यांना मात्र आता काँग्रेस पाठिंबा देणार बाहेरून असं प्रसार ही परिस्थिती याच्यामुळे आलेली आहे, हा त्यांचा स्वभाव दोष आहे. त्यांना मी करेल तोच कायदा, मी या कोल्हापूरचा मालक आहे, सगळे नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते माझे नोकर आहेत, हा जो त्यांचा आविर्भाव होता हा बुरखा फाडण्याचं काम आज काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध केला, उमेदवारी बदलावी लागली आणि उमेदवारी बदलत असताना ज्यांना उमेदवारी दिली त्यांना सुद्धा काँग्रेसच्या नेतेमंडळींनी म्हणावी अशी साथ दिली नसावी, म्हणून आज राजघराण्यानं हा निर्णय घेतला आणि तो वेदनादायी आहे. राजेश लाटकर यांना पाठिंबा देणार असल्याचं नाना पटोले म्हणतात, पक्ष असले तरी त्यांना तो पाठिंबा नाही. हे बघा, त्यांचं मी सांगितल्याप्रमाणे उमेदवारी ज्या दिवशी बदलली त्या दिवशी नाक कापलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आज माघारी झाल्यानंतर पुन्हा एकदा नाक कापलेलं आहे. आज एवढी मोठी काँग्रेस पक्षाची नाचक्की झालेली आहे, म्हणजे एवढा मोठा काँग्रेस पक्ष 70 वर्ष या देशामध्ये राजकारण करतायत, सत्तेमध्ये 68 वर्ष असणारा हा पक्ष, यांना आज या ठिकाणी हात चिन्हच नाही आहे. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला बावडा वगैरे जे म्हणत होते, यामध्ये आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशावर मतदान करायचं? प्रेशर कुकरवर. किती नाचक्की आहे त्यांची. प्रेशर कुकर हे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. आता पटोले साहेब त्यांना पाठिंबा देत आहेत, कसे देत आहेत, राज्य पातळीवर काय घडामोडी होत आहेत, काही जरी असलं तरी कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत. अशा पद्धतीचं त्यांनी काही जरी वक्तव्य केलं असेल किंवा पाठिंबा दिला असेल तर मला वाटतं उत्तरमधल्या काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि राजेश क्षीरसागर आजपर्यंतच्या इतिहासाच्या विक्रमी मताधिक्यानं कोल्हापूर उत्तरमधून निवडून येतील. अमल माडिक याचाही पडसाद दक्षिणमध्ये होईल. अमल माडिक हे सुद्धा प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मतपत्रिकेवर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचं चिन्ह नसणार आहे. कुठेतरी महाविकास आघाडीवरती नामुष्की आली असं वाटतं. मी सांगितलं आपल्याला की महाविकास आघाडीला एवढी मोठी नामुष्की जी कोल्हापूर उत्तरमध्ये आली, महाराष्ट्रात कुठे आली नसेल, एवढी नामुष्की आलेली आहे. त्यांच्या पक्षाचे 3 चिन्ह आहेत, तुतारी आहे, मशाल आहे, हात आहे. हे सगळं सोडून आता प्रेशर कुकर एक महाविकास आघाडीचं नवीन चिन्ह तयार झालेलं आहे. आता हे लोक याच्याकडे कसे पाहतायत हे आपल्याला लक्षात येईल, नेते त्याच्याकडे कसे पाहतायत हेही आपल्याला लक्षात येईल. उद्या उद्धव ठाकरे येत आहेत कोल्हापूरमध्ये, उद्यापासून त्यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. कसं वाटतं त्यांच्या शुभारंभाकडे आणि आदल्या दिवशीच घडलेल्या महाविकास आघाडीचा? हे पहा, उद्धव साहेब येत आहेत ते त्यांच्या प्रचारासाठी येत आहेत. महायुतीची सुद्धा प्रचाराचा शुभारंभाची सभा उद्या कोल्हापूरमध्ये इथं होणार आहे. सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली उद्या इथं सभा होणार आहे आणि हा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय व प्रचाराच्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला शुभसंकेत आमच्याकडे आलेले आहेत. हात चिन्हच मतदान पत्रिकेवरून किंवा मशीनवरून गायब झालेला आहे. एवढा मोठा शुभसंकेत मला वाटतं हे महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा सांगणार आहे असं मला वाटतं. कोल्हापुरात उत्तर विधानसभा मतदारसंघात राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालंय. तर प्रेशर कुकर हे राजू लाटकर यांचं चिन्ह असणार आहे. राजकीय नाट्यानंतर राजू लाटकरांची ही प्रतिक्रिया आहे की कोल्हापुरात उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय नाट्यमय घडामोडी सध्या घडतायत. रघुरीमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे आता चिन्ह मिळालेलं आहे. मी देवदर्शनासाठी गेलो होतो, नॉट रिचेबल नव्हतो, अशी प्रतिक्रिया देखील लाटकर यांनी यावेळी दिली आहे. दाखल झाले, आपण सगळ्या घडामोडी पाहिल्या, काय नेमकी आपली प्रतिक्रिया सगळ्या घडामोडींवर? मी काय नॉट रिचेबल नव्हतो. मी फक्त देवदर्शनासाठी आजचा दिवस राखीव ठेवलेला की या सगळ्या प्रोसिजरला सामोरं जाताना आपल्या कुलदैवताला जाऊन यावं म्हणून मी देवाला जाऊन आलेलो आहे. नॉट रिचेबल काय नव्हतं. हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन उभारलेला आहात, काय नेमकं पुस्तक घेऊन उभारलं काय? नाही, संविधान हे प्रत्येकाचा अधिकार आहे. मला घटनेनं जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण निवडणुकीला सामोरं जायचं आणि सामोरं जाताना
संविधान हे आपल्याला जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण पुढं जाऊन नागरिकांच्या कौल घेऊन जे काय आपल्याला कौल देतील त्याला सामोरं जायचं, याचं प्रतीक जे आपल्या हे भारत देशाचं एक संविधान हे प्रतीक आहे, म्हणून ते संविधान हाती उमेदवारी दिली होती, त्याच्यानंतर मधुरी महाराज यांना उमेदवारी दिली. काय नेमकं नाट्य घडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आता इथं काँग्रेसचं तुम्हाला ते उमेदवार पटलं होतं का आणि पटलं का? आता आणि जी आता काय उमेदवारी भूमिका मागे घेतली असणार? ते सुद्धा पटते का? सगळा घटनाक्रम सांगा. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की मी काँग्रेस पक्षाकडे रीतसर अर्ज करून डिपॉझिट 20,000 रुपये भरून मुलाखती देऊन आम्ही 8 जणांनी मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक नेते छत्रपती शाहू महाराज खासदार, सर्वांचे आमचे लाडके नेते बंटी पाटील साहेब, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार विद्यमान जयश्रीताई जाधव यांच्या सर्वांच्या चर्चेतून यांनी एक हे ठरवलेलं की कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा आणि विद्यमान आमदार जाधव ताईंना थांबवून कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं. त्या पद्धतीनं राज्य अहवाल, केंद्र अहवाल आणि AICCकडून 27 ऑक्टोंबरला रात्री 11 वाजता टी व्हीवर काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये माझं नाव उत्तर मतदारसंघ 276 क्रमांक जो उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे त्याकरता राजेश भरत लाटकर हे नाव जाहीर झालं. रात्री 11 वाजता नाव जाहीर झालं. आम्ही सर्वजण आनंदी झालो. सकाळी उठून सर्व इच्छुकांना भेटलो, सर्व नेत्यांना भेटलो. पण दुपारनंतर 28 तारखेनंतर 3-4च्या पुढं काय घडलं, कसं घडलं, काही 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल चालवली की मी काँग्रेस पक्षातून बाहेरून आलो आहे, मला पसंती नाही आहे, नाराजी आहे. आणि याच्यामध्ये कुठेही पक्षीय चौकट, पक्षीय धोरण, पक्षीय नियम पाळला नाही आणि परस्परच माझी उमेदवारी बदलली आहे आणि मधुरी महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. हे मी मीडियामधूनच बघितलं, हे रात्री 28 तारखेला बघितलं. पण आम्ही 29 तारखेला फॉर्म भरायच्या तयारीत माझा फॉर्म उत्तर विधानसभामधून, ऋतुराज पाटील साहेबांचा दक्षिणमधून आणि राहुल पाटील साहेबांचा करवीरमधून म्हणून असा 3 आर असा पॅटर्न करून हा जाहिरात सगळी झाली होती. आणि माझ्या सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्व परिवार पूर्ण तयारीनिशी रात्री आम्ही चालू होतो. पण रात्री हे चालू झालं आणि मला सकाळी बंटी साहेब आणि मालोजीराजांनी बोलवून सांगितलं की असं झालं, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये थांबावं लागते. पण मी म्हटलं जर कोण ते पत्र मी आज इथं आणलेलं आहे, काल माझ्याकडे होतं ते, त्या पत्रामध्ये ज्या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आणि पत्र मालोजीराजांच्याकडे देण्यात आलं, ते पत्रामध्ये पूर्णपणे खोट्या सह्या, त्यामध्ये उत्तर मतदारसंघाशी संबंधित नसलेले सदस्य ज्यांनी नंतर बंटी साहेबांना आम्हा सगळ्यांना सांगितलं की आम्हाला बोलवलं का आणि केलं का. माझी अडचण नव्हती, माझ्यावर जर विरोध होता, माझ्यावर तक्रार होती तर ती पक्ष कार्यालयामध्ये पक्ष निरीक्षकांच्या समोर, जिल्ह्याचे नेते या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांसमोर याचा उहापोह झाला असता आणि सन्मानानं जर मला सांगितलं असतं की आपण हे नाव बदलणार नाही ते, तर पक्षाच्या आदेशापुढे मी गेलो नसतो. शेवट पक्ष आहे तर आम्ही कार्यकर्ते असतो, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. असं मानूनच गेली 25-30 वर्षे मी समाजकारण आणि राजकारण करतो आहे. परस्पर बदलणं, 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल करणं, त्यात माझ्या परिवाराची, माझी हाकनाक बदनामी झाली, माझ्या कार्यकर्त्यांची बदनामी झाली. त्यामुळं आत्मसन्मान कुठेतरी कार्यकर्त्याचा राहिला पाहिजे. शेवट राजकारण, समाजकारण असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, याच्या पलीकडे जाऊन एक आत्मसन्मान जो कुटुंबाचा आणि माझा स्वतःचा कार्यकर्त्याचा आहे हा जपला पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं माझं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, मी माझा अपक्ष फॉर्म भरतो आहे. माझा फॉर्म मी भरला. त्यानंतर कसा उत्साह, कोल्हापुरात सहानुभूती चालू झाली. मग त्यानंतर आजचा दिवस उजाडला आणि आजच्या दिवशी मी गेलो देवाला आणि काय घडामोडी घडल्या मी फक्त या मोबाईलमधूनच बघत होतो. काँग्रेसला त्यांना तोंडघशी तुम्ही पाडलेलं आहे का? सगळे पाटील असतील किंवा काँग्रेसचे खासदार यांना दोघांनाही तुम्ही तोंडघशी पाडलेलं आहे का? मी कशाला तोंडघशी पाडणार? मी फार छोटा कार्यकर्ता आहे साहेब, मी काही तोंडघशी पाडायचं कारणच येत नाही आणि माझा त्या घटनेशी संबंध केलेत नाही. मला नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आता राजेश लाटकर यांना निवडून आणू, मोठ्या मताधिक्याने निवडून आणू. कुठेतरी काँग्रेस आता तुम्हाला पुरस्कृत उमेदवार करण्याची हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या आहेत. मान्य असेल का तुम्हाला? तुमची भूमिका काय असेल? फोन आला. मी काँग्रेसी विचाराचाच कार्यकर्ता आहे पहिल्यापासून. कायमपणे मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, राष्ट्र सेवा दलाचा वारसा जपणारा मी कार्यकर्ता आहे. कधी मी पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी आणि कुठल्या खुर्चीसाठी नको त्या तडजोडी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे पाठिंबा दिला असेल
पण मी या सर्वस्वी बंटी पाटील साहेब यांना मी भेटून मागणी करणार आहे. माझे नेते होते आहेत आणि ते राहणार आहेत, यामध्ये माझ्या मनात शंका नाही. मी ही घटना देखील मी अपक्ष फॉर्म देखील भरताना बंटी साहेबांना येत किंचितही मी एक नक्का एवढाही दोष दिला नाही, शाहू महाराजांना देखील नाही. फक्त मालोजी राजेंनी मला बोलवून विचारायला पावतं, ही एक कार्यकर्त्याची कळकळ त्यांना मी विनंती केली होती आणि नाराजी व्यक्त केली होती, आणि तो माझा त्यांच्यावर अधिकार होता आणि आहे देखील. या सगळ्या घडामोडीनंतर आता सतेज पाटील यांची काही बोलणं झालंय का आणि कधीही भेट घेणार आहेत? नाही, मी आलोय ते मला खिलारी साहेबांचा फोन आला की चिन्ह वाटप आहे, तुम्ही स्वतः यावं लागतं. मी डायरेक्ट आलो होती इथं, मगाशी मी गाडीतनं उतरलो ते आत गेलेलो आहे. कुणाचा फोन नाही, काही संपर्क नाही. मी फोन बंद करून कर्नाटकात देवाला गेलतो, आलो ते डायरेक्ट इथं आलो. राजेश लाटकरांनी माघार घेऊ नये म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोन आले होते का? अशा बातम्या काही बाहेर येतात, काय तथ्य? नाही, फोन वगैरे काय आले नव्हते, पण त्यांच्याकडून काही मंडळी मला निरोप देत होते की आपला काय विचार आहे काय, पक्ष बदल करण्याचा, तुम्हाला ह्या पक्षात न्याय मिळाला नाही, तुम्हाला तिकीट देऊन AICCनं तुमच्यावर अन्याय केला काय. मी म्हटलं मी क्षणिक माणूस नाही, मी काय असेल ते तुम्हाला नंतर उत्तर देईन, आता मला काय त्या विषयात पडायचं नाही म्हणून मी ती भेट टाळली. म्हणजे कुणाकडनं होते अधिकृत काय ते मला फक्त म्हणत होते, इथलेच कोल्हापुरातले लोक आहेत ते, की मी तुम्हाला यांची भेट घालून देतो, अमुक त्यांची भेट घालून देतो. मी म्हटलं मला काय त्या भेटीत पडायचं नाही आहे. आता चिन्ह कोणाला मिळालेलं आहे आणि कसा प्रचार? चिन्ह मी गोरगरिबांचं चिन्ह म्हणून मी प्रेशर कुकर चिन्ह घेतलंय, ज्याच्यामधनं 2 घास पोटभर आपल्या पोटात जातात. ही भावना माझी फक्त अपक्ष लढून आत्मसन्मानाची लढाई करायची, आणि कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे, त्या शहराच्या नागरिकांच्या समोर जाऊन आपण वोट अपील करायची. ज्या पद्धतीनं मला डावलण्यात आलं किंवा माझं तिकीट बदलण्यात आलं हे पटलं नाही, रुचलं नाही. मला काय ते आमदारकीच मला पाहिजे असा काय माझा हट्ट नव्हता. आपण रोज आपल्या कामातून लोकांच्यावर भेटून आपण आपल्या कामातून त्यांची सेवा करत आलो आहेत आणि इथून पुढे देखील करत राहू. आणि ही संधी जर कोल्हापूरकरांनी दिली तर नक्कीच चांगलं काम करून दाखवू, हे तुमच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो. तुमच्या भूमिकेतून एक लक्षात येते की तुमची उमेदवारी डावलत असताना सतेज पाटील यांना देखील डावललं, त्यामुळे सगळं घडलं. हे मायासारख्याला पण एक खंत वाटली. आज बंटी साहेबांसारखं नेतृत्व ज्यांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवली आणि महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद ठेवला, त्या घटनेमध्ये मला ते कुठं दिसले नव्हते. मी त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारलं, त्यावेळी ते म्हटले आम्ही रात्री बसायचं होतं खासदार छत्रपती शाहू महाराजांनी आपण ते त्यावेळी चंदगडला काहीतरी बाबुळकर ताईंचा फॉर्म भरायला गेले होते. पण त्यांना विचारात घेतलं का नाही घेतलं, डावललं का नाही डावललं हे साहेबच स्वतः सांगू शकतील. पण मला स्वतःला वाटते की काँग्रेस पक्षासाठी मी कायमपणे एक चांगलं काम करत आलेला कार्यकर्ता असताना मला विचारलं देखील असताना, शेवट पक्ष हा मोठा असतो, मी कार्यकर्ता म्हणून काय फार मोठा नाही आहे. बदलायचा निर्णय पक्षाचा असतो. सन्मानानं सर्व इच्छुक सर्व पदाधिकारी बसवले असते आणि असं आहे, हे एक कारण आहे, हे एक कारण आहे. बंद खोलीत काँग्रेस कमिटीमध्ये झालं असतं तर त्या पक्षशिस्तीला धरून मी पण पक्षशिस्तीत वाढलेला कार्यकर्ता आहे. ते पक्षशिस्त आणि पक्ष नियम पक्ष आदेश पाळलाच असता मी. राजेश लाटकर आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, कोणत्या पक्षाच्या बाजूने तुम्ही जाणार आहात, डोक्यात काय विचार आहे का तुमच्या? आता मी आत्ताच तुम्ही मला सांगितलं की मला पटोले साहेबांनी निर्णय दिलेला आहे. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी अपक्ष जरी असलो आणि मी बंटी साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी ही निवडणूक लढत होतो म्हणजे काय बंटी साहेबांच्या विरोधात जाऊन मग मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून पक्षांतर करून सगळ्या गाठीभेटी घेऊ शकलो असतो, पण त्या घटनेत मला पडायचं नव्हतं. मी त्यांच्यावर विश्वासून होतो. या उत्तर विधानसभेपुरतं मी ही एक आत्मसन्मानाची लढाई करायची होती, पण सगळ्या ठिकाणी मी बंटी साहेबांच्या बरोबरच काम करणार. मी 4 ठिकाणी फिरू शकत नाही. एकदा एक नेता मांडला तर त्या नेत्यावर काम करत असतो मी. शेवट त्यांना विनंती करणार आहे, मी अपक्ष आहे. साहेबांनी जर आता पटोले साहेबांनी धोरण स्वीकारलं असेल, बंटी साहेब मी त्यांच्यासमोर एक लहान कार्यकर्ता आहे, लहान भाऊच आहे. शाहू महाराज देखील आमचे नेतेच आहेत, मालोजीराजे देखील नेतेच आहेत. पण घडलेल्या घटनाक्रमात मला का डावललेलं याचं आत्मचिंतन पक्षानं आणि नेत्यांनी आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर केलं असतं आणि मला कुणीतरी सांगितलं असतं की का केलं हे, तर मी देखील ऐकलं असतं. या सगळ्या घडामोडीमुळे आता या EVM मध्ये अधिकृत उमेदवारांना माघार घेतल्यावर हात चिन्ह नसणार आहे. तुम्ही काँग्रेसचे विचार याला माझा काय दोष आहे, याला मी काय जबाबदार आहे? हे उलट मीच ते तर विचारतोय, माझं काय चुकलेलं हे तर मला कळू दे.
की माझं तिकीट जाहीर झालं, मला हात चिन्ह मिळालं, एवढा सन्मान मिळाला. अचानकच 2-4 लोक काहीतरी चालवतात, त्या पत्राची शहानिशा व्हायला पावती, तर पक्ष निरीक्षक येतात, त्यांच्यासमोर अहवाल जायला पावता, तिथून राज्यस्तरावर अहवाल जायला पावता. त्या अहवालाविषयी माझा न्याय हक्क होता की मला त्याची बाजू मांडण्यात यायला पाहिजे होती. त्यानंतर ह्या घटना घडल्या असत्या तर मग मी काहीतरी चुकीचं वागलो असं मी मान्य केलं असतं. पण मग मी शाहू महाराजांना, मालोजी राजांना, मधुरी महाराजांना सांगितलं, आमचं काय चुकलंय सांगा, आम्हाला का बोललं नाही सांगा. आम्ही तर आणि हा जो काय अपमान झाला आहे आणि हा जो काय आमचा आत्मसन्मान डावलण्यात आलेला आहे त्याचं आम्ही उत्तर आमच्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी काही देऊ शकत नाही. महाराज आपण आलात, आपले पाय आमच्या घरी लागले, धन्यवाद व्यक्त करून मी त्यांना चहा पाणी, आपल्या आलेल्या घरी पाहुण्यांनी, राजे आमच्या घरी आले, आम्ही स्वागतानं त्यांचा मान सन्मान केला होता की. पण मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो त्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय कसा देऊ. त्यामुळे मी त्या दिवशी निर्णय, मग काल आम्ही मिटिंग घेतली, त्यामध्ये लोकांनी मला प्रचंड 1-2 ठिकाणी तर रॉकेलची कॅन घेऊन आलेले. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उगीच काहीतरी मी भावनावशी होऊन चुकीचा निर्णय करून कोणातरी माझ्या कार्यकर्त्यांना दुखवणे माझं काम नव्हतं. म्हणून मी अपक्ष नाही ना बाबा आपल्याला देत, आपण आपले अपक्ष लढायचं या धोरणाने मी चाललो होतो. साहेब, शेवटचा प्रश्न, काँग्रेसची साथ घेऊन आता तुम्ही विरोधकांवर प्रेशर आणणार आहात का? नाही, प्रेशर वगैरे लोकशाहीमध्ये काही नसतं. सर्व पक्ष, सर्व कार्यकर्ते, लोकशाहीमध्ये मतदारच प्रेशर आणत असतो. त्यामुळे हे मतदारांनी प्रेशर आणलं का काय असं मला वाटायला लागले. माझं चिन्ह प्रेशर कुकर आहे, ते प्रेशर कुकर आणण्यासाठी नाही, मतदारांनी त्याच्यावर बोट दाबावं आणि विजयाची शिट्टी वाजावी कुकरची, प्रेशर कुकरची. छत्रपती यांनी कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान राखला गेला आणि त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नक्कीच जर महाराजांची ही भूमिका असेल आपल्या ठरल्याप्रमाणे तर मी त्यांचा शतशः आभार आहे. मी शेवट कार्यकर्ता म्हणून शाहू महाराजांच्या निवडणुकीत काय काम केलं, कसं काम केलं कोल्हापुरांनी बघितलेलं, आणि त्यामध्ये माझ्या येथील मताची आकडेवारी 14,000मधली 8 ते 8,500ची आणि कसबा बावडा इथून 5,000ची, कावळा नाक्यापर्यंत 13,000 आहे, ही उरलेल्या परिसरामध्ये 1,000ची होती. हा विचार महाराजांनी केला असेल, हीच तर मागणी आम्ही महाराजांच्याकडे केली होती की महाराज आम्हाला न्याय द्या, आणि महाराजांनी न्याय दिला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सतेज पाटील सुद्धा नाराज झालेले या सगळ्यात संताप व्यक्त केला. संपर्क साधणार आहे का? नाही, आता मला काय घटना घडली काय नाही मला खरंच काही कल्पना नाही आहे. हे तुमच्या संपर्क साधणार आहे का? नक्कीच आता हे तुम्ही कळताय की हात चिन्ह म्हणजे मधुरी महाराजांनी जर माघार घेतली असेल तर एक स्वाभाविक कार्यकर्ता आहे. निवडणूक काय सगळ्यांनी मिळून होते आणि ते तर आम्ही पण त्यांच्यावर कायम काम करत आलेलो आहोत, भविष्यात काम करणारच आहे. त्यांनी किती जरी लांब केलं तरी आम्हाला काय त्यांना घेतल्याशिवाय आम्ही काम लांब जाऊ शकत नाही, त्यांना घेऊनच काम करणार आहे. श्री क्षेत्र वायगाव येथून यशोमती ठाकूर यांच्या प्रचार यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या श्री क्षेत्र वायगाव येथून सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक करून प्रचाराचा नारळ फोडलाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार यशोमती ठाकूर यांनी आजपासून संपूर्ण तिवसा मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. रायाच्या समोर नतमस्तक होऊन प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. आव्हान असं विषय असा आहे की मागचे जो सरकार आहे त्या सरकारने शेतकऱ्यांकडे अजिबात बघितलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांचे भरपूर लाड, भरपूर हाल या सगळ्यांचे होत आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आत्ता कुठेतरी सोयाबीन निघालं, सोयाबीनचा भाव 3200-3400वर गेला आणि आत्ता पराठी निघाली तर गाठ्या आयात केल्या हो. त्याच्यामुळे हे जे सरकार आहे
हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सरकार आहे आणि त्या सरकारला आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या एकीने नक्कीच बाजूला करणार आहोत आणि महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे. काय मुद्दे असणार आहेत ताई निवडणुकीच्या प्रचारात? मी बोलली आहे, मुद्दे काय, प्रचार काय. वास्तविकता आहे की शेतकऱ्यांचा हाल या ठिकाणी होतो आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लाडकी बहीण म्हणता म्हणता ज्या बहिणीच्या शेती आहे किंवा जिचा नवरा शेतकरी आहे त्याचा हाल हे लोक करत आहेत. आत्ता काल परवा परत गॅस 63 रुपयांनी वाढला. म्हणजे जी गोष्ट आपल्याला कमी पैशात मिळत होती ती तिपटीने आता मिळायला लागली. या सगळ्या गोष्टींचं जाण आहे. महाविकास आघाडी लोकसभेमध्ये व्यवस्थित त्यांनी परफॉर्म केलं आणि म्हणून त्यांना काही महिलांबद्दल फार जिव्हाळा अशातला भाग नाही आहे. पण ते मतं खेचायसाठी हे लोक हे सगळं करत आहेत. आपण तेलंगणामध्ये बघा किती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये पण ही योजना सुरू केली होती इलेक्शनपुरती आणि इलेक्शनपुरती केल्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये 100 बायांना देत होते तर आता फक्त 10 बायांना देतात. पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही स्टेबल महिला कशा होतील, सक्षम कशा होतील, स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील आणि हे 1,500 काय 3,000पर्यंत कसे पैसे देता येतील ह्याचं आम्ही बघणार आहोत. भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर विशाल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर यावेळी ते म्हणालेत की भाजपा तळागाळापर्यंत नेण्याचे काम मी केलं आहे. माझ्यावर अन्याय होतोय हे जनता बघत आहे. तसेच कोणी काय करतं याच्या बाबतीत मला काही माहीत नाहीये, पण मी भाजपचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. मी आमदार म्हणून निवडून आलो तर निश्चित या भागात बेरोजगारी राहणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. आपली हकालपट्टी करण्यात आली आहे, आता आपला पुढचा पवित्रा काय असेल? भारतीय जनता पक्ष तळागाळात घेऊन जायचं कार्य माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने केलं. कोण काय करतं ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु विशाल परब एक सच्चा कार्यकर्ता आहे. विशाल परबवर अन्याय होतोय हे संपूर्ण जनतेच्या डोळ्यामध्ये दिसतंय. विशाल परब आज डोळ्यातनं अश्रू काढतोय. भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं कार्य माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याने केलं आहे. या ठिकाणी मी आज मला परमेश्वराने दिलेले गॅस शेगडी हे हृदयात जाईल, प्रत्येकाच्या हृदयात राहील आणि विशाल परब आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातील बेरोजगारी आणि तरुण हा रस्त्याने भटकताना दिसणार नाही. बेरोजगारी दूर करून दाखवेन आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की एक तरुण घडला तर काय होऊ शकतं. त्यामुळे पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, इतर प्रश्न न विचारता विशाल परब हे नाणं किती खणखणीत आहे हे जनतेपर्यंत घेऊन जावं. पण एकंदरीत तुमच्याबद्दल